मेकअप असा असावा, मेकअप तसा असावा असं बोललं जातं. पण मला असा प्रश्न पडतो की मेकअप कसा नसावा? ओके, व्हेरी गुड क्वेश्चन. आन्सर द्यायला डेफिनेटली आवडेल ॲज अन आर्टिस्ट. पूर्वीच्या काळी मेकअपला मेकअपही म्हणत नव्हते, नट्टापट्टा. तर नवऱ्या मुलीचा जर नट्टापट्टा झाला असेल तर नवरीच्या मामाने नवरीच्या मुलीला घेऊन यावे. घेऊन यावे, बस बस बस. हार्डली एक 10-15 मिनिटात ब्राईड्स तयार होत असतील तेव्हा. कदाचित आता 3 तासही अपुरे पडतात. म्हणजे एक ब्राईड रेडी करण्यासाठी मेट्रो सिटीमध्ये 5 ते 6 लोक बोलवतात. सो अशी एक आर्मी घेऊन मेकअप आर्टिस्ट व्हेन्यूवर जात असतात. तर एक नॉर्मल मेकअप आणि ब्रायडल मेकअप यामध्ये काय फरक आहे? जेव्हा तुम्हाला कॉम्प्लिमेंट भेटते ब्राईडच्या दिवशी की तू काहीतरी वेगळी दिसतेस आज, मेकअप बिघडलेला असतो सर त्या दिवशी. तरी पण ब्राईडसाठी कुठल्या गोष्टी हायलाईट केल्या जातात? स्पेशली डोळे. किती प्रकारचे पॅकेजेस असतात? पार्टी मेकअपसाठी सायडर्सचे 3 पॅकेजेस असतात. सिल्वर, गोल्डन, प्लॅटिनम. आणि ब्राईडचे सुद्धा 3 पॅकेजेस असतात, सिल्वर, गोल्डन, प्लॅटिनम. तर ह्या गोष्टी पण लोकांना माहिती नसतात की अच्छा ठीक आहे, साडी घेतली आहे, मेकअप केला आहे आणि सॉर्टेड आहे, लग्नाला उभं आहे. आज सर ती कन्सेप्ट कम्प्लिटली डिफरंट आहे. देन अंडरटोन्स, व्हेरी क्रुशियल टॉपिक आहे सर, की ब्राईडला आपण डिरेक्टली फाउंडेशन अप्लाय नाही करू शकत. त्याच्यानंतर तुम्ही टोनर यूज केलं पाहिजे. टोनर आपल्या स्किनला छानपैकी हायड्रेट देतं. आणि त्याच्यानंतर मॉइश्चरायझर. बरं, असं काही मास्क आहे का की असा आपण मास्क लावला आणि काढला की? डेफिनेटली आहे. शुभविवाहाची गुरुकिल्ली TS आपलं चॅनल, थोडं साधं थोडं सोपं. तर जुईलीताई, तुमच्या लग्नामध्ये तुमचा मेकअप कसा होता आणि किती वेळ लागला होता? लग्नामध्ये माझं असं पहिलेपासूनच होतं की मला सगळे लुक पूर्ण इंडिया कव्हर करायचे. त्याच्यामध्ये नॉर्थ इंडियन लुक पण झाला पाहिजे, महाराष्ट्रीयन लुक पण झाला पाहिजे, साऊथ इंडियन पण झाला पाहिजे. सो पहिल्यांदा मी साखरपुड्यामध्ये साडीवर लुक केला होता. देन सीमंतपूजनाला मी साऊथ इंडियन प्रॉपर पट्टू लेहंगावर लुक केला होता. मला सगळं ट्रेडिशन, कल्चर आपल्या इंडियाचं जे होतं ते प्रेझेंट करायचं होतं. ॲज अन आर्टिस्ट मी जेव्हा काम करते तेव्हा पूर्ण कम्युनिटीमध्ये काम करते. आपण भारतीय लोक ब्लेस्ड आहोत की आपल्याला प्रत्येक कम्युनिटी थ्रू वेगवेगळं ट्रेडिशन पाहायला भेटतं. सो ते सगळं मला रिप्रेझेंट करायचं होतं आणि माझ्या लग्नापेक्षा चांगलं ते ओकेजन कुठलंच नसणार होतं. सो मी माझ्या आर्टिस्टशी बोलले होते की मला हे सगळं गोष्टी कॅरी आउट करायचं. अत्यंत सुंदररित्या मॅमनी खूप सुंदर मेकअप केला होता. आणि लेहंगा, मी लग्नाच्या दिवशी लेहंगा घातला होता. देन सप्तपदीला नऊवारी घातलं होतं आणि खूप छान झाला होता मेकअप. बरं, म्हणजे वेगवेगळ्या कॉस्ट्युमनुसार मेकअप ही बदलत जातो? येस, डेफिनेटली. पहिल्या लुकसाठी मी जेव्हा ह्याला केला होता, साखरपुड्यासाठी लुक केला होता, तो इंडो वेस्टर्न केला होता. ट्रेडिशनल रित्या मी सप्तपदीसाठी रेडी झाले होते. प्रॉपर एक पेशवाई लुक केला होता मी नऊवारीसाठी. नॉर्थ इंडियन टाईपचा पूर्ण मेकअप केला होता लेहंग्यावर. म्हणजे त्यांची पूर्ण ज्वेलरी, पाची कुंदनची, नथ, बिंदी सगळं चेंज केलं होतं आम्ही. सगळं सुंदररित्या झालं होतं. बरं. आणि प्रत्येक मेकअपला किती वेळ लागायचा? सर एक साखरपुड्यासाठी ठेवला होता आणि एक लग्नासाठी. बाकी सगळं टचअप केलं होतं. टचअप आणि हेअर डू 2च मेकअप ठेवले होते आणि देन सगळे आम्ही टचअप करणार. बिकॉज इट्स नॉट पॉसिबल की तुम्ही पूर्ण फेस वॉश करून मेकअप कराल सेकंडला. सो तुमच्याकडे जे तुम्ही फर्स्ट टाइम लुक क्रिएट केलेला आहे त्यालाच तुम्ही थोडंसं तुमचं जे टॅलेंट असतं किंवा तुमच्याकडे जे आर्ट असते त्याच्यात शोकेस करून एक लिटल बिट चेंजेस केलेत, त्याच्यामध्ये लुक पूर्ण चेंज होऊन जातो. अच्छा. तर मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेल की आजच्या आपल्या थोडं साधं थोडं सोपं या चॅनलवर विवाह मालिकेतील आजच्या भागामध्ये कोणत्या विषयावर आम्ही गप्पा मारणार आहोत. तर आजचा विषय आहे लग्नातील मेकअप. आणि यावर आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत मराठवाड्यातील सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट जुईली कुलकर्णी. जुईलीताई, तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. थँक्यू सर. तर थँक्यू. आता मेकअपबद्दल आपण गप्पा मारूया. येस, शुअर. बरं ताई, काही वर्षांपूर्वी म्हणजे लग्नातला जो मेकअप असतो तर एक साधारण 20-25 वर्षापूर्वी लग्नातला मेकअप ह्याबद्दल म्हणजे काय परिस्थिती होती बरं?
खूप साधारणरित्या मेकअपसाठी रेडी व्हायच्या मुली अत्यंत साधं फाउंडेशन किंवा एखादा गजरा लावून हेअरस्टाईल असायची. साडी जे शालू किंवा नऊवार असं घालून, दागिने घालून मुली मळवट वगैरे लावून त्यांचा तेवढाच मेकअप असायचा, लिपस्टिक वगैरे. एखादे आर्टिस्ट येऊन मेकअप करणं हा ट्रेंड नव्हता. कोणी फ्रेंड आहे, कोणी नातेवाईक आहेत, कोणाची आत्या, मामी, हां, एक हां. साधारणरित्या एक पार्लर, घरगुती पार्लर जे चालवायचे, तेच येऊन नवरीला मेकअप वगैरे करायचे आणि मेकअप व्हायचा. काय काय गोष्टी असायच्या त्या काळामध्ये मेकअपमध्ये? त्या काळामध्ये जास्तीत जास्त सर लिपस्टिक, आयब्रोज, काजळ. मुख्यरित्या मोस्ट प्रोबॅबली तर काजळवरच मेकअप असायचा. आणि बस गजरा, हेअरस्टाईलसाठी गजरा आणि वेणी, बस. म्हणजे मी माझ्या आईचा जेव्हा फोटो पाहते, आईच्या लग्नातला फोटो पाहते, तर आईनी लग्नामध्ये केलेला मेकअप म्हणजे लिपस्टिक, टिकली, मळवट आणि थोडंसं एक कॉम्पॅक्ट पावडर लावून आणि गजरे सोडले होते, बस. अच्छा. आणि नवऱ्या मुलाचा त्याचा काय मेकअप असायचा? नवरा मुलगा तर ॲज इट इज शेविंग वगैरे असेल, मोस्ट प्रोबॅबली शेविंग असावं, एखादं केस वगैरे विंचरून, आणि जर कोणाला चष्मा असेल तर मोठा भिंगाचा चष्मा वगैरे लावून. म्हणजे तेव्हा काही ट्रेंड असतो, पावडर बस झाला बस, त्याच्या मेकअप. नॉट मोर दॅन दॅट. तेव्हा काहीही नव्हतं, असं काहीच पद्धत नव्हती. तर आता कम्प्लिटली अपोजिट आहे. आणि मला वाटतं पूर्वीच्या काळी मेकअपला मेकअपही म्हणत नव्हते, नट्टापट्टा. तर नवऱ्या मुलीचा जर नट्टापट्टा झाला असेल तर नवरीच्या मामाने नवरीच्या मुलीला घेऊन यावे. घेऊन यावे, बस बस बस. हार्डली एक 10-15 मिनिटात ब्राईड्स तयार होत असतील तेव्हा. कदाचित आता 3 तासही अपुरे पडतात. अच्छा. तर तेव्हाचा नट्टापट्टा म्हणजे थोडंसं पावडर, काजळ, टिकली, ते आत्ताचा मेकअप. आत्ता काय परिस्थिती आहे? आता बापरे, खूप छान प्रश्न आहे सर. आता तर मेकअप आर्टिस्ट म्हणून लोकांचे करिअर होत आहेत. वा. येस. पहिल्यांदा फक्त ब्युटी पार्लर नावाची कॉन्सेप्ट लोकांपर्यंत होती. आता मेकअप आर्टिस्टमध्ये सुद्धा 2 कॅटेगरीज झाल्यात, मेकअप आर्टिस्ट आणि हेअर आर्टिस्ट. हां. येस. मेकअपसाठी लोक हायर करतात, हेअर आर्टिस्टसाठी सुद्धा वेगळे लोक हायर करतात. त्याच्यामध्ये आता फक्त मेकअप आर्टिस्ट म्हणून मेकअप आर्टिस्टच राहिलेलं नाहीये. त्याच्यामध्ये सर ड्रेपिंग आर्टिस्ट झालेत. साडी ड्रेपिंगसाठी, म्हणजे एक ब्राईड रेडी करण्यासाठी मेट्रो सिटीमध्ये 5 ते 6 लोक बोलवतात. बरोबर. एक मेकअप करतं, दुसरं साडी ड्रेपिंग करतं, तिसरं त्यांचं जे काही असेल हेअर करतात. देन आफ्टर दॅट ॲक्सेसरीज, फ्लावर्स ॲक्सेसरीज ऑर वॉट एव्हर ज्वेलरी डिझायनिंग, ॲज पर हर कॉस्ट्यूम वेगळी सिलेक्ट करण्याची एक टीम असते. देन तिचं जे अटायर असतं त्याच्यामध्ये ब्लाऊजला वर्क करण्यापासूनची जी टीम असते ती पण वेगळी असते सर. म्हणजे एक ब्राईड, जे आपण बिग फॅट इंडियन वेडिंग्स बोलतो ज्याला, तर त्याची ब्राईड रेडी करणं म्हणजे 5 लोकांची टीम असते. आणि ह्या सगळ्या घडामोडी रेकॉर्ड करण्यासाठी एक कॉन्टेंट क्रिएटर म्हणून एक फोटोग्राफर, जो की मेकअप आर्टिस्ट थ्रू हायर होतो. बरं. हा वेगळा कॉन्सेप्ट आहे. रेग्युलर जे असतात आपला फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, येस, ते त्यांचं मग पर्टिक्युलर ते त्यांचं शूट करेल. म्हणजे ब्राईड आणि ग्रूमनी हायर केलेला फोटोग्राफर, दॅट इज अनदर कन्सेप्ट. बट मेकअप आर्टिस्ट स्वतःचं कॉन्टेंट क्रिएटर सोबत घेऊन जातात. अशी 5 लोकांची टीम असते. ड्रेपिंग आर्टिस्ट, हेअर आर्टिस्ट, मेकअप आर्टिस्ट, मेकअप आर्टिस्टला असिस्ट करणारे एक जण असतं, आणि कॉन्टेंट क्रिएटर. सो दॅट म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टीचा सिनॅरिओ जेव्हा होत असतो, कोणी साडी नेसवत आहे, कोणी हेअर करत आहे, कोणी मेकअप करत आहे, त्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून सोशल मीडियावर रिप्रेझेंट करण्याचं काम एक माणूस असतो ज्याला हायर केलेलं असतं आर्टिस्टने. सो अशी एक आर्मी घेऊन मेकअप आर्टिस्ट व्हेन्यूवर जात असतात, असं होतं. हे बदल कसे होत गेले बरं? म्हणजे काय असं घडलं की असे बदल? इंस्टाग्राम, सोशल मीडिया ही खूप मेन गोष्ट होती त्याला म्हणजे चेंज करण्यासाठी. एक रिव्होल्युशनरी चेंज जो बोलतोय ना आपण आजकाल स्टाईल्समध्ये, ट्रेंड्समध्ये, इंस्टाग्रामने खूप हेल्प केलं. मग जसं जसं लोकांपर्यंत समजायला लागलं की अच्छा ओके, मेकअप आर्टिस्ट आणि
बाकीच्या गोष्टींमध्ये खूप डिफरन्स आहे, प्रोफेशनलिझम आहे, लुक डिझायनिंग. आता या गोष्टीबद्दल मला सर तुम्ही एक क्वेश्चन विचारला होता थोड्या वेळापूर्वी, याचा आन्सर मी आता तुम्हाला देते की एक ब्राईड रेडी करणं म्हणजे 25 इयर्स बॅक आणि 25 इयर लेटर राईट नाव. ब्राईड तिचे अटायर घेऊन येते, अटायरच्या अकॉर्डिंगली आम्ही मेकअप पूर्ण डिझाईन करतो. फ्रॉम हर हेअर टू हर मेकअप टू हर नेल्स. ॲक्च्युली नेल्स पण म्हणजे तुमच्या अटायरच्या अकॉर्डिंग तुमचं नेल पेंट पण कुठल्या शेड्सचं तुम्ही घ्यायला पाहिजे, इथपर्यंत रिव्हॉल्युशन झालंय सर. बरं, म्हणजे आता असं काही प्रेझेंटेशन देता तुम्ही? डेफिनेटली. अच्छा, म्हणजे कसं लुक कसा असेल, कसं दिसत असेल वगैरे असं वेगवेगळं? येस. ट्रायल जर कोणी ब्राईड जर कन्फ्युजनमध्ये असेल एखाद्या वेळेस, तर कसं असतं ना सर, ब्राईडला ह्या गोष्टीचं एक्नॉलेजमेंट देणं हे आमचं आर्टिस्ट लोकांचं काम असतं. सो जर कोणी डिमांड करत असेल ट्रायलसाठी, सो आम्ही त्यांना ट्रायल देतो की असं आहे, तुम्ही एखादी XYZ साडी घालून याल, त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला हेअर मेकअप आम्ही करून देऊ. सो एक जस्ट आमचं एक काम, त्याची फिनिशिंग पण ब्राईड्सपर्यंत पोहोचते की ओके तुम्ही डिसिजन घेऊ शकता, तुम्हाला आवडलं असेल फिनिशिंग, देन यू कॅन गो फॉर अस, बुकिंग करू शकता. आता लग्नाचा दिवस म्हणजे त्या दिवशी ब्राईड किंवा ग्रूम किंवा नवरा किंवा नवरी ही लोक खास असतात, स्पेशल असतात, म्हणजे आपण त्याला सेलिब्रिटी असं म्हणू. आणि मग त्यामुळे त्यांचा मेकअप सुद्धा तसा काही वेगळा असेल नाही का? तर एक नॉर्मल मेकअप आणि ब्रायडल मेकअप यामध्ये काय फरक आहे, किंवा ब्रायडल मेकअपची काय वैशिष्ट्य आहेत? ब्रायडल मेकअपमध्ये आपण सगळ्यात आधी आपण ब्राईडचा जो नॅचरल फीचर्स आहेत त्याला एन्हान्स करायचं. म्हणजे आय फील की ब्राईड जी आहे ती 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 तशीच दिसली पाहिजे. फक्त तिचे जे नॅचरल फीचर्स असतात, कोणाला गॉड गिफ्टेड आईज सुंदर भेटतात, कोणाला लिप्स असतात, कोणाचे फेशियल फीचर्स जॉ लाईन एकदम सुंदर असेल, त्याला आपण एन्हान्स करून ब्राईडच्या कॉस्ट्युमच्या अकॉर्डिंग तिला सुंदर बनवू शकतो. इट्स नॉट लाईक की तिचं काहीतरी फीचरच चेंज करून ती काहीतरी वेगळी दिसली पाहिजे. जेव्हा तुम्हाला कॉम्प्लिमेंट भेटते ब्राईडच्या दिवशी की तू काहीतरी वेगळी दिसतेस आज, मेकअप बिघडलेला असतो सर त्या दिवशी, अच्छा, आणि तू खूप सुंदर दिसतेस ग, मेकअप सक्सेसफुल असतो. ह्या दोन ऍस्पेक्ट आहेत. म्हणजे हेच वैशिष्ट्य आहे एका आर्टिस्टचं. तुम्ही तिचे फीचर्स चेंज न करता तिला तिच्याच फीचर्समध्ये एन्हान्स करून सुंदर बनवलात तर दॅट इज युअर स्किल, यु नो. हे असं तुमचं स्किल असतं. आणि नॉर्मल नॉर्मल मेकअपमध्ये तर तुम्ही घरी पण रेडी होता, आणि ब्रायडल मेकअपमध्ये इट्स ऑल अबाउट त्या आर्टिस्टचं टेक्निक्स, प्रॉडक्ट आणि त्याच्या कामामधलं जे एक एक्सपर्टिझम, त्याच्यामध्ये व्हॅरिएशन डेफिनेटली तुम्हाला मिळतं की तुम्ही घरी पण रेडी होता आणि तुम्ही ब्रायडल मेकअप म्हणजे आर्टिस्ट थ्रू पण रेडी होता. तर आहे डिफरन्स डेफिनेटली. कारण तुमच्या स्किनवर ज्या काही गोष्टी आम्हाला वर्क कराव्या लागतात, कोणाला डार्क सर्कल्स असतात, कोणाला पिगमेंटेशन प्रॉब्लेम आहे, कोणाला पिंपल्स आहे, तर तुम्ही त्या गोष्टीचं तुम्हाला त्याचं नॉलेज असेल घरी, देन ओनली तुम्ही त्याचं प्रॉपर मेकअप करू शकता. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आर्टिस्ट गाईड करून चेंज होत जातात ह्या गोष्टी. मग भरपूर गोष्टी याच्यात आहेत, इन्क्लुडेड आहेत. म्हणजे तरी पण ब्राईडसाठी कुठल्या गोष्टी हायलाइट केल्या जातात? स्पेशली डोळे आणि स्किन डेफिनेटली. डोळे तिचे मेन असतात, कारण आपण बोलतो ना की डोळ्यामधून एक्सप्रेशन्स खूप, त्या दिवशीचा हॅपीनेस रिफ्लेक्ट होतो. हो. लग्न जेव्हा असेल तर डोळ्यामधून प्रत्येक गोष्ट, कधी कधी एव्हरी सिंगल ब्राईड किंवा ग्रूम जे कोणी आहे ते प्रत्येक गोष्ट एक्सप्रेस करून त्यांच्या वर्डिंग मधून नाही सांगू शकत, तर त्यांचे डोळे त्या दिवशी एक्सप्रेस करतात की ते किती प्रमाणात खुश आहेत, किती प्रमाणात ते हॅपी आहेत त्यांच्या वेडिंग डेच्या दिवशी. सो आपण त्यांचे डोळे, त्यांचं स्किन तर डेफिनेटली सेकंडरी असतंच, पण डोळे खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. जनरली आपल्या लग्नामध्ये नवरीची बहीण असते, नवरीच्या मैत्रिणीसोबत असतात, किंवा नवरदेवासोबत त्याचे मित्र भाऊ असतात, म्हणजे आपण करवली किंवा करवला असं म्हणतो, ते असतात नाही का सोबत. म्हणजे
तर ख्रिश्चन लग्नामध्ये नसते का बेस्ट मॅन सोबत असतो, तर यांचा सुद्धा मेकअप होतोच नाही का. तर त्या ही जी सोबतची लोक आहेत त्यांना त्यांच्यासाठी एक वेगळा शब्द तुम्ही वापरता, सायडर्स. सायडर्स. सायडर्स सायडर्स ब्राईड मेड्स आणि ग्रूम साठीच Groom वेगळे साठी. असतात हा. ते. तर मग यांचंही मेकअप होत असेल ना, तर मग ब्राईड आणि ग्रूम यांचा मेकअप आणि हे सायडर्स यांचा मेकअप याच्यामध्ये काय फरक पडतो बरं? ब्राईड आणि याच्यामध्ये डेफिनेटली प्रॉडक्ट्समध्ये थोडासा डिफरन्स येतो आणि लुक वाईज थोडा डिफरन्स येतोच. आपण म्हणजे ब्राईड एक शो स्टॉपर असते, हो हो. पण आजकाल सर असं होतंय की ब्राईड मेड्सला सुद्धा शो स्टॉपर बनायचं असतं. तर त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला मेकअप करावे लागतात. बट एक छोटे छोटे चेंजेस असतात ब्राईड्स आणि साईडर्स आपण जे बोलतो, आहेत छोटे छोटे चेंजेस आहेत, ते करू शकतो अच्छा. आपण. हा. ताई असंही होत असेल ना कधी की जे सायडर्स आहेत आपण म्हणू की, आणि त्या सायडर्समध्ये कुणी एखादं असं असतं की त्याचे फीचर्स खूपच शार्प असतात, म्हणजे डोळे म्हणा किंवा नाक म्हणा किंवा हनुवटी, आणि ते काहीतरी त्यांचं सौंदर्य वेगळंच असतं. आणि जेव्हा की आपले ब्राईड आणि ग्रूम ते त्या मनाने त्यांच्या तुलनेत थोडेसे साधारण होतं. मग असं होत असेल की यांच्यामुळे सायडर्समुळे तुमचं काम वाढतं? मग त्याच्यामध्ये सर काहीतरी असं करावं लागतं की ब्राईड सुंदरच दिसली पाहिजे आणि ब्राईडमध्ये जे एक आपल्याला एक ऍस्पेक्ट शोधून काढावं लागतं की त्याच्यामध्ये ती शी कॅन लुक गुड. कोणामध्ये स्किन छान असेल ब्राईडची, कोणाचं हेअर छान असेल, तर त्यात कम्पॅरेटिव्हली सायडर्समध्ये एखादी गोष्ट कमी जास्त असू शकते ना. आपण तिचं हेअर छान करू शकतो किंवा तिचा मेकअप छान करू शकतो. पण डेफिनेटली तुम्ही हा खूप सुंदर क्वेश्चन आहे की हा मला एक्सप्लेन करायला पण आवडेल की सायडर्स आणि ब्राईडच्या मेकअपमध्ये डेफिनेटली आपण डिफरन्शिएट करू शकतो. एक तर आमच्या स्किल्स कम्प्लिटली डिफरंट असतात, एनर्जी लेवल, स्किल लेवल, एक्सपर्टिझम, ब्राईड्स चे प्रॉडक्ट्स, फिनिशिंग पूर्ण चेंज होतो. आणि प्लस पे स्किल असते, पॅकेजेस असतात ब्राईड्सचे, तर पॅकेजेसच्या अकॉर्डिंग आपला मेकअप असतो. तर किती प्रकारचे पॅकेजेस असतात? पार्टी मेकअपसाठी सायडर्सचे 3 पॅकेजेस असतात, बरं. सिल्वर, गोल्डन, प्लॅटिनम. आणि ब्राईडचे सुद्धा 3 पॅकेजेस असतात, सिल्वर, गोल्डन, प्लॅटिनम, असे 3 पॅकेजेस असतात. काय असतात ते पॅकेजेस? पॅकेजेसमध्ये डिफरन्स हा असतो की प्रॉडक्ट्स एकतर आता कसं आहे, मेकअपमध्ये खूप सारे ब्रँड्स आहेत, फ्रॉम मॅक कॉस्मॅटिक्स टू हुडा, बॉबी ब्राऊन, नार्स, असे सगळे हाय एंड प्रॉडक्ट्स, शार्लेट tilbury, असे हाय एंड प्रॉडक्ट्स आहेत. तर त्याची जी रेंज असेल म्हणजे प्राइस रेंज असते त्याच्या अकॉर्डिंग आपण पॅकेजेस सेट करतो. फॉर एन एक्झाम्पल, एक 3000चं प्रॉडक्ट आहे तर तुम्ही एक सिल्वरमध्ये ठेवाल, 5000चं आहे तुम्ही गोल्डमध्ये ठेवाल, 7000चं काही प्रॉडक्ट आहे तुम्ही प्लॅटिनममध्ये ठेवाल. इट्स व्हेरी इझी ना सर की 100 रुपयाचं पण फेशियल असतं आणि 1000 रुपयाचंही फेशियल असतं, रिझल्ट तुमच्या समोर असतो. जेवढं हायर पॅकेजमध्ये प्रॉडक्ट्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करत जाल तेवढी फिनिशिंग तुम्हाला नॅचरल मिळते. सो इट्स नॉट लाईक की कमी मेकअप म्हणजे कमी पैसे, जास्त मेकअप म्हणजे जास्त पैसे. इट्स नॉट, इट्स ऑल अबाउट एक्सपर्टिझम. त्या आर्टिस्टचं एक्सपर्टिझम, त्यांनी इन्व्हेस्ट केलेला त्यांचा टाईम, त्यांच्या स्किल डेव्हलप करण्यासाठी त्यांचा केलेला टाईम आणि सगळंच पूर्ण त्याच्या अकॉर्डिंग ते पॅकेजेस प्रत्येक आर्टिस्ट सेट करत जातो आणि कस्टमाइज पण करतात काही आर्टिस्ट. फॉर एन एक्झाम्पल मी तर करतेच. ॲज पर ब्राईडचं एक बजेट असतं 20-25 वॉट एव्हर इट मे बी. तर त्यांचं बजेट पण सेट करून त्यांच्या रिक्वायरमेंट्सला हे करून कन्सिडर करून आपण त्यांच्यासाठी एक लुक फायनलाइज करतो. तर ह्या गोष्टी पण लोकांना माहिती नसतात की अच्छा ठीक आहे, साडी घेतली आहे, मेकअप केलाय आणि सॉर्टेड आहे, लग्नाला उभं आहे. आज सर ती कन्सेप्ट कम्प्लिटली डिफरंट आहे. तुम्ही कन्सल्टसाठी येता, एक डॉक्टरला जसं तुम्ही एक कन्सल्टसाठी येता म्हणजे बिफोर एनी ट्रीटमेंट तुम्ही अंडरगो त्याच्यासाठी असता, तसंच आर्टिस्टचं काम झालेलं आहे. आज ब्राईड येते, सगळ्यात पहिल्यांदा ब्राईड येते, ब्राईड बोलते की ताई मला असं हवं आहे, मॅम मला असा मेकअप हवा आहे, त्याचे चार्जेस काय आहे, तुम्ही मेकअप कसा करणार, मला हे हवं आहे. बिफोर कोणाकडनं कोणी मेकअप केलेला असेल तर मला ही इश्यू झाला, मला घाम आला होता, मला असं झालं होतं, मला ही गोष्ट नाही आवडली. सो या गोष्टी मला माझ्या लग्नाच्या दिवशी टाळायच्या आहेत.
तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही मेकअप करणार का, तुम्ही ट्रायल देणार का, ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या फोनवर और भेटून डिस्कस होतात. मग त्याच्यानुसार ब्राईडला गाईड केलं जातं आणि ब्राईडचं मग सगळ्या गोष्टी करून एक पॅकेज फायनल होतं आणि ब्राईड बुक करते. हा फर्स्ट ॲस्पेक्ट झाला. सेकंडली ब्राईडची शॉपिंग होते, ब्राईड परत भेटायला येते आणि ब्राईड परत भेटून मग परत त्यांचं लुक फायनलाइज होतं. आणि थर्डली आम्ही व्हेन्यूवर भेटतो. अशा 2 भेटीनंतर एक ब्राईडचा फायनल लुक त्या दिवशी वेडिंगच्या दिवशी पाहायला मिळतो सर. मग अटायर, कपडे, ज्वेलरी याची पण सजेशन तुमच्याकडून जातात? डेफिनेटली. ज्वेलरी, कपडे वगैरे यांची खरेदी तुमच्या सजेशन नंतर होते का, म्हणजे आता होत असेल? आता होते, डेफिनेटली होते. कारण आम्ही म्युच्युअली ठरवतो. ब्राईड्सच्या पण लाइकिंग डिसलाइकिंग मी कन्सिडर करते की तिचं काय कम्फर्ट झोन आहे. साधारणपणे 1200-1300 लोक प्रत्येक वेडिंगमध्ये येतात. सो ब्राईड कम्फर्टेबल राहिली पाहिजे. आपण जो काही लुक आपण प्लॅन करतोय त्याच्यामध्ये ब्राईडचा कम्फर्ट झोन लक्षात घेतला पाहिजे की ती जर कम्फर्टेबल असेल तर ती खूप छान रीते हॅपीली तिचं वेडिंग अटेंड करू शकते. कारण ऑलरेडी खूप हेक्टिक असतं ब्राईडसाठी आणि ग्रूमसाठी, प्रत्येक रिच्युअल्ससाठी रेडी होणं, देन प्रत्येक लोकांना अटेंड करणं, प्रत्येकांशी भेटणं, बोलणं. आणि या संदर्भामध्ये जर तिचं अटायर आणि तिचा मेकअप परफेक्ट नसेल तर ती श्रिंक होऊन राहते आणि होल लाईफमध्ये ते जेव्हा ती फोटोज तिचे चाळत असते तर तेव्हा जी ती श्रिंक होऊन तिचे फोटोज आलेले असेल तर मजा नाही येत ना सर. लाईफ लॉंग मेमरी असते मेकअप, वेडिंग, सगळ्याच गोष्टी. इट्स नॉट ऑल अबाउट मेकअप, पण एक ऑल वेडिंगचं ती पूर्ण लाईफ लॉंग विषय काढला तेव्हा विचार करत असते. मग सध्या आता अशी परिस्थिती आहे का की लोक अगोदर तुमचा सल्ला घेतात? होय, घेतात. कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये तुमचा सल्ला घेतात? फोटोग्राफीसाठी घेतात. फोटोग्राफी कोणाकडनं करावी, मेहंदी आर्टिस्ट कोणाकडनं बुक करावी, पार्लरसाठी कोणाला बुक करावं, किंवा कशा प्रकारचं? येस. किंवा आम्ही म्हणजे टायमिंग्स पण कसे अरेंज केले पाहिजे, म्हणजे तुम्हाला पण मेकअपला किती वेळ लागेल. त्याच्यानंतर आमचा गुरूंनी हा मुहूर्त काढलेला आहे, तुम्ही किती वाजेपर्यंत मला रेडी करू शकता. त्याच्या हिशोबाने सुद्धा सर आजकाल मुहूर्त निघतात मेकअपसाठी. हा, मेकअपचा विचार करून म्हणजे युजली आजकाल सर मेकअप आणि फोटोग्राफी ह्याचा विचार करून सुद्धा बऱ्याच गोष्टी, वेडिंगचे मुहूर्त, वेडिंगचे रिच्युअल्स, या सगळ्या गोष्टी कॅरी फॉरवर्ड होतात. तुम्ही या क्षेत्रातलं म्हणजे मेकअप बद्दलचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलंय नाही का? होय. तर मला असं विचारायचं की किती प्रकारचे चेहरे असतात हो? अरे बापरे, इट्स व्हेरी डिफिकल्ट. कारण देवाच्या देणगीनुसार प्रत्येक शेप आणि स्ट्रक्चर फेशियलचं प्रत्येक पर्सनचं खूप वेगळ्या पद्धतीचं असतं. एक बेसिन गोलाकार, अंडाकृती, ओव्हल शेप असतो, स्क्वेअर शेप असतो, रेक्टँग्युलर असतो. त्याच्यानंतर कोणाचा एकदमच खूपच एक चबी फेस असतो, ज्याच्यावर थोडंसं लाईक जॉ लाईन खूपच एखाद्याची कोण शार्प असेल और एखाद्याला डबल चिन आलेलं असतं. भरपूर असतं. तर प्रत्येकाच्या शेप आणि स्ट्रक्चरनुसार आणि स्किन टोनच्या हिशोबाने आपल्याला मेकअप करावाच लागतो. फेशियल फीचर्स आणि सगळ्या फेस शेप आणि स्किन टोन, अंडरटोन्स, भरपूर गोष्टी असतात. टेक्निकल गोष्टी भरपूर असतात. पण मला एक जरा टेक्निकल प्रश्न विचारायचा आहे की मेकअप ठरवण्या अगोदर आणि मेकअप करण्यापूर्वी स्किन टाईप, स्किन टोन आणि कपड्यांचा रंग याचा विचार केला पाहिजे. जेव्हा एखादी XYZ येते ब्राईड, तेव्हा त्या ब्राईडचा पहिल्यांदा तर कम्फर्ट झोन आपण बोलतो, आधीच मी सांगितलं तसं कम्फर्ट झोन, रिक्वायरमेंट्स ह्या डिस्कस केल्यानंतर त्यांचा मी फेशियल फीचर्स सांगते की अच्छा ओके, तुमचे डोळे खूप छान आहेत, आपण त्याला एनहान्स करू. तुमचा लिप्सचा शेप छान आहे, त्याला आपण सुंदर लिपस्टिक अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर तुमचं एखादं कोणाचे गाल छान असतात आणि ती मुलगी दिसायला अशी छोटी उंचीची किंवा अशी बबली लुक, असं गर्लिश लुक पाहिजे असेल, आपण सांगू की ब्लशरचं ॲप्लिकेशन खूप छान असायला पाहिजे. काही गोष्टी असतात. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली ब्राईडचा स्किन टाईप ड्राय आहे, ऑइली आहे, कॉम्बिनेशन आहे. त्याच्यानंतर ब्राईडचा स्किन टोन म्हणजे तुम्ही फेअर टू मीडियम, मीडियम टू डस्की, कुठल्या टाईपमध्ये तुम्ही येता. देन अंडरटोन्स, इट्स व्हेरी क्रुशियल टॉपिक आहे सर, की ब्राईडला आपण डिरेक्टली फाउंडेशन अप्लाय नाही करू शकत. आपण ह्या त्यांच्या 3 टेक्निकल गोष्टी पाहिल्याशिवाय
आपण पुढे नाही जाऊ शकत. पहिल्यांदा तर स्किन टाईप, त्याच्यानंतर त्यांचा स्किन कलर, आणि देन अंडरटोन, मीन्स येलो अंडरटोन, न्यूट्रल अंडरटोन आणि पिंक अंडरटोन. हे 3 अंडरटोन येतात. तर त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला प्रॉडक्टचं सिलेक्शन करावं लागतं. येस. देन तुमचे फीचर, हे 3 ऍस्पेक्ट झाल्यानंतर मग तुमच्या गोष्टी येतात फेशियल फीचर्स. जसे तुम्ही बोललात नाकी डोळी, त्याच्यानंतर गाल किंवा काही पण जे काही आहे, फोरहेड जे काही आहे, त्याला एन्हान्स करण्याचं काम येतं. मग त्याच्या हिशोबाने आपण मेकअपमध्ये आय मेकअप, लिप्सचा कलर, त्याच्यानंतर आपण फाउंडेशन्स कोणत्या ब्रँडची यूज करू शकतो, हे गोष्टी डिसाईड होतं. मोस्ट इम्पॉर्टंटली ब्राईड्सला स्वेट येतो का, घाम येतो का, तर हे 3 ॲस्पेक्ट झाल्यानंतर मग आपण ठरवतो की ओके, तुमच्या साडीचा कलर हा आहे, तर तुम्ही हा आय मेकअप करू शकतो. आपण मॉर्निंग टाईम आहे, सटल आय मेकअप प्रिफर करू शकतो, लिप्सवर फोकस देऊ शकतो. इव्हनिंग टाईम आहे, आईज बोल्ड करू शकतो, लिप्स सोबर ठेवू शकतो. बेस आपण मॉर्निंग टाईमला एक्झॅक्ट सटल ठेवू शकतो. इव्हनिंग टाईम आहे, लाईट्स फोकस असतील, मीडियम रेंजचा बेस करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करतो. सो खूप इम्पॉर्टंट असतं की क्वांटिटी प्रॉडक्ट्सची ब्राईड्सच्या म्हणजे मला असं वाटतं की क्वांटिटीवर खूप लक्ष दिलं पाहिजे. खूप सारं प्रॉडक्ट ॲप्लिकेशन अवॉइड केलं पाहिजे, जेणेकरून ब्राईडचं मला असं वाटतं की ब्राईडनं लग्नाच्या दिवशी यंग दिसली पाहिजे. बरं, नेमक्या काय चुका होतात बरं ब्राईडकडून अनावधानाने? ब्राईडकडनं सर चुका आजकाल तर खूप अवॉइड केल्या जातात. म्हणजे चुका कारण पहिल्याच 2 भेटीमध्ये आम्ही ब्राईडला चुका करण्यापासूनच थांबवतो. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की पुरेशी झोप न होणं, पाणी न पिणं, स्किन हायड्रेटेड नसणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर ब्राईड्स झोपत कमी असतात. साखरपुड्याच्या नंतर डेफिनेटली कॉन्व्हर्सेशन्स वाढलेले असतात ब्राईड आणि ग्रूम मध्ये. अशी झोप उडालेली असते, झोप उडालेली असते आणि लग्नाचे दिवस काउंटडाऊन चालू झालेला असतो. प्लस शॉपिंगची चर्चा असते. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये ना, आणि मोस्टली ब्राईड आणि ग्रूमचे प्रोफेशन म्हणजे त्यांचे टायमिंग सुद्धा, आता एका ब्राईडचं प्रोफेशन असेल IT कंपनीमध्ये असेल, एकाची शिफ्ट एक टाइमला असते, दुसऱ्याची शिफ्ट दुसऱ्या टाइमला असते. सो ते म्युच्युअली टाइममध्ये वेळ काढून मोबाईलवर बोलण्यासाठी त्यांना फक्त रात्रीचे टाइम भेटत असते. तर त्याच्यामध्ये झोप अपुरी पडते, डार्क सर्कल्स येतात, स्किन इश्यूज व्हायला लागतात आणि त्याच्यानंतर मग स्किनमध्ये प्रॉब्लेम स्टार्ट होतात. देन मग डर्मटॉलॉजिस्टला बोलवायचं, डर्मटॉलॉजिस्टकडे जाऊन त्यांचं स्किनचं ट्रीटमेंट्स वगैरे घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात. आणि जेवणाकडे मोस्टली दुर्लक्ष होतं ब्राईड्सचं. म्हणजे पत्रिका वाटप असेल, एखाद्या वेळेस ब्राईडला पत्रिका वाटपसाठी जायचं असेल, किंवा कुठली शॉपिंगसाठी ब्राईडला जायचं असेल, किंवा ग्रूम पण असेल सोबत वगैरे काही पण, तर त्याच्यामध्ये जेवणाकडे खूप जास्त दुर्लक्ष होतं सर. आणि तुमचा सकस आहार नसेल, प्रॉपर तुम्ही न्यूट्रिशन घेत नसाल, डाएटवर व्यवस्थित नसाल, डाएट इन द सेन्स तुम्ही डायरेक्टली ॲव्होकाडो स्मूदीज पिली पाहिजे ह्याच्यातली गोष्ट नाहीये. तुम्ही घरात वरण भात भाजी पोळी सोबत तुम्ही व्हायटमिन C इंटेक करू शकता, संत्र्याच्या फोडी घेऊ शकता, तुम्ही नारळ पाणी चालू करू शकता, तुम्ही ज्युसेस स्टार्ट करू शकता. सो सकस आहारामध्ये काकडी, गाजर, बीट हे तुमच्या जेवणात असलं पाहिजे. तुमच्याकडे मोड आलेली मटकी पण तुम्ही खाल्ली पाहिजे. म्हणजे ना, बाह्य ॲप्लिकेशन म्हणजे आउटर ॲप्लिकेशन सोबत इनर इंटेक पण खूप चांगला असला पाहिजे असं मला वाटतं. कारण क्रीम तर टेम्पररी आहे सर, तुमचं डाएट तुम्हाला लाईफ लॉंग असेल. तर जेवढा छान तुम्ही डाएट घेता तेवढी तुमची स्किन खूप सुंदर होते. स्किनची काळजी घ्यायची म्हणजे भरपूर चांगली झोप झाली पाहिजे, भरपूर पाणी पिलं पाहिजे आणि हेल्दी डाएट झाला पाहिजे. कारण स्किनला हायड्रेट ठेवलं तर स्किन खूप छान पद्धतीने रिॲक्ट होईल. स्किनला पुरेसं जे वॉटर कंटेंट आहे ते डेफिनेटली आपण द्यायला पाहिजे. आणि मोस्ट प्रोबॅबली लोक पाणी पिण्याकडे कमी लक्ष देतात. सो तुम्ही जास्त पाणी पिलं तर 70% जे स्किन 70 to 80% जे स्किनचे इश्यूज आहेत ते कमी होतात. 80% का सर, 100% होतील. पण त्या दिवशी काय करावं? D-Day लग्नाच्या दिवशी, म्हणजे विधी आहेत, डान्स आहे, गाणी आहे, पाहुणे आहेत, रावळे आहेत, भरपूर काय. आजकाल स्किन केअर रुटीन्स इन्व्हेंटेड झालेत.
सो स्किन केअर रुटीनमध्ये आता ओके, ब्राईडला रेडी करायचं आहे, तर ब्राईडचं एक वैयक्तिक स्किन केअर रुटीन असतं. त्याच्यानंतर ब्राईड आमच्यासमोर मेकअपला बसतं. अच्छा. त्याच्यामध्ये क्लिन्झिंग करणं, मॉइश्चरायझर करणं, टोनिंग करणं, त्याच्यानंतर सिरम्स असतात, व्हायटमिन ब्राईटनिंग सिरम्स वगैरे. ब्राईड्स त्यांच्या कोणी नायसिनेमाइड्स, कोणी वेगवेगळ्या प्रकारचे सिरम्स यूज करतात. सो अशा काही रुटीन्स असतात. मी पाहते युजली की ब्राईड्स एक 5 मिनिट्स द्या, मी एक स्किन केअर रिजीम माझे करून येते आणि देन आपण मेकअपला स्टार्ट करू. ओके, ज्या ब्राईड्स स्किन केअर रुटीन रिजीम फॉलो करतात त्यांची स्किन डेफिनेटली खूप सुंदर, एक सॉफ्ट सपल स्किन आपल्याला भेटते. स्किन केअर रिजीम काय असते? स्किन केअर रिजीम आपण आता एक स्किनसाठी एक ट्रेडिशन म्हणूनच म्हणू शकतो की सकाळची स्किन केअर आणि रात्रीची स्किन केअर खूप गरजेची आहे करणं. ही सकाळी आपण जेव्हा बाहेर निघायचं असतं, कोणाचं ऑफिस असतं, कोणाला कॉलेजमध्ये काही कोणी प्रोफेसर असेल, व्हॉट एव्हर इट मे, तर ब्राईडसोबत पण ग्रूमनी सुद्धा स्किन केअर रुटीन फॉलो केलं पाहिजे. बिकॉज इट्स नॉट लाईक की फक्त ब्राईडच प्रेझेंटेबल दिसली पाहिजे, ग्रूमची सुद्धा स्किन प्रेझेंटेबल पाहिजे. त्याच्यासाठी बॉईज अँड गर्ल्सचं एक वेगळं प्रॉडक्ट्सच्या अकॉर्डिंग वेगळं रुटीन असेल. बट कॉमन फॅक्टर्स आहेत बॉईज आणि गर्ल्समध्ये की क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे सर. खूप सारे लोक स्किन केअरमध्ये सगळ्या गोष्टी करतात पण सनस्क्रीनच नाही यूज करत. सनब्लॉक इज मस्ट. तुम्ही पहिल्यांदा जेव्हा उठता तेव्हा तुम्ही क्लेन्झर, जे कोणतं माइल्ड क्लेन्झर आहे तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग, तुमची ड्राय स्किन असेल, तुमची ऑइली असेल, कॉम्बिनेशन असेल, त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही क्लेन्झर यूज केलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही टोनर यूज केलं पाहिजे. टोनर आपल्या स्किनला छानपैकी हायड्रेट देतं. आणि त्याच्यानंतर मॉइश्चरायझर. सर एक मिसकन्सेप्शन आहे आपल्या ह्याच्यामध्ये की माझी ऑइली स्किन आहे, माझी स्किन ऑइल सोडते म्हणून मग मी मॉइश्चरायझर नाही लावणार आणि म्हणून मी काही त्याच्यावर काही अप्लाय नाही, हायड्रेशनसाठी काही नाही लावणार. माझी स्किन ड्राय आहे तरच मी मॉइश्चरायझर यूज करेन, असं मिसकन्सेप्शन आहे. पण असं नाहीये. आता टेक्नॉलॉजी कॉस्मेटॉलॉजीमध्ये इतकी पुढे गेलेली आहे की प्रत्येकाच्या स्किन टाईपच्या अकॉर्डिंग प्रॉडक्ट्स डिझाईन होत आहेत. लोक युट्यूबवर त्याचे रिव्ह्यूज पण टाकतायत खूप सुंदररित्या, म्हणजे पॅकेजेसचे, प्रॉडक्ट्सचा काय रिझल्ट आहे, प्रॉडक्ट्स कशा पद्धतीने रिॲक्ट करतात. सो ऑइली स्किनसाठी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर्स निघालेले आहेत. ड्राय स्किनसाठी थिक मॉइश्चरायझर्स असतात. कॉम्बिनेशनसाठी सुद्धा वेगळं प्रॉडक्ट आहे. कॉम्बिनेशन स्किन म्हणजे लोकांना कॉम्बिनेशन हे काय असतं हेच माहिती नाहीये सध्या. सो कॉम्बिनेशन इज लाईक तुमचा टी झोन जो आहे तो ऑइली होतो फेस वॉश केल्यानंतर आणि तुमचा जो चिक पार्ट आहे तो ड्राय असतो. दॅट इज कॉम्बिनेशन स्किन. थ्रू आउट तुमच्या फेसवर पूर्णपणे ऑइली आहे, ऑइल सिक्रेट होत आहे, नोजवर सिक्रेट होत आहे, दॅट इज ऑइली स्किन. आणि ड्राय स्किन तर एकदम फेस वॉश केल्यानंतर एकदम फ्लेकी, पॅची, थोडीशी ड्राय स्किन. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या स्किनची काळजी तुमच्या स्किनच्या टाईपनुसार घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये पहिला ॲस्पेक्ट आला आपला क्लेन्झर, देन टोनर, मॉइश्चरायझर आणि च्या टाईमवर सनब्लॉक. जे तुम्हाला स्किनला तुमच्या सहन होत आहे, जे सुटेबल आहे ते तुम्ही सनब्लॉक यूज करावं. XYZ कोणती पण ब्रँड असेल और तुम्ही तुमच्या डर्मॅटॉलॉजिस्टला पण कन्सल्ट करू शकता की मी कुठलं सनस्क्रीन वापरलं पाहिजे. रात्रीचं स्किनचं रुटीन, फेसचं क्लिन्झिंग असलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रॉपर क्लिन्स केल्याच्या नंतर सर एक रात्री झोपायच्या आधी ना एक लिव्ह इन सिरम्स आजकाल चालू आहेत. म्हणजे जे मला असं म्हणायचं आहे की सकाळपेक्षा आपल्या स्किनमध्ये रात्री रिपेअर करण्याचे गुण जास्त असतात. अच्छा. येस, आपली स्किन रात्री खूप चांगली पद्धतीने रिपेअर होऊ शकते. म्हणजे तुम्ही असे मॉइश्चरायझर्स और असे सिरम्स तुम्ही फेस वॉश केल्यानंतर लावून ठेवू शकता जेणेकरून तुमचा जो स्किन इश्यू आहे तो सकाळी उठल्यानंतर तुमची स्किन प्लम्पअप होऊ शकते. आणि तुम्ही विचारलं होतं की 10 ते 15 दिवस असतील लग्नाच्या दिवशी, हो, तर हे रुटीन कसं केलं पाहिजे. तर आपल्याला माहितीच आहे की आता आपण ही प्रोसेस लग्नाची आपली ठरणारच आहे. सो त्याच्या आधीपासूनच जर स्किन केअर रुटीन आपण सिम्पल वेमध्ये क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर आणि सनब्लॉक, घरी जरी तुम्ही असाल, टीव्ही जरी पाहत असाल तर डेफिनेटली तुम्ही सनब्लॉक वापरलाच पाहिजे. कारण तुम्ही एखाद्या वेळेस जस्ट बाहेर पण
गेटच्या बाहेर पण जात असाल तरी तुमचे जे सनचे UV रेज आहेत, हार्मफुल रेज आहेत, ते तुम्हाला अटॅक होऊ शकतात आणि नकळतपणे तुमच्या स्किनवर पिगमेंटेशन, टॅनिंग येऊ शकतं. या लाईट मध्ये पण होईल? या लाईटमध्ये थोडं फार होऊ शकतं, म्हणजे घाम वगैरे येतो बऱ्याच लोकांना आणि डेफिनेटली लाईटचे रेज जे असतात ते स्किनला घातक असतातच. अच्छा अच्छा. तर त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी एक बॅरियर लेवल आपल्याला क्रिएट करावं लागतं. एक बॅरियर म्हणजे आपण प्रॉडक्ट्स यूज करून, स्किन केअर प्रॉडक्ट यूज करून त्याला हे करू शकतो. येस. बरं, असं काही मास्क आहे का की असं आपण मास्क लावला आणि काढला की? डेफिनेटली आहे. आजकाल शीट मास्क निघाले. येस येस. खूप हेक्टिक गेलाय दिवस आणि खूप जास्त आपण टायर्ड फील करतोय. क्लेन्स केला फेस, त्याच्यानंतर तुम्ही तो शीट मास्क ओपन करणार. शीट मास्क म्हणजे काय? आता मी बोलते शीट मास्क म्हणजे काय. तर शीट मास्क म्हणजे एक असा कॉटन सारखा पातळ लेअर असणारा एक क्लॉथ सारखा मास्क असतो. त्याच्यामध्ये प्रॉपर त्याच्यामध्ये काहीतरी सिरम्स किंवा जे काही फेस पॅक असतात ते एक लिक्विड सिरम सारखे असतात, इंड्युस्ड असतात. तर ते सरळ पूर्ण असं ओपन केलं, चिल्ड ठेवलं 10-15 मिनिट्समध्ये. एक तर तुम्हाला स्किनला हायड्रेट पण करतात शीट मास्क आणि सोबत तुम्हाला फ्रेशन अप पण एक फील होतं. सो शीट मास्क मुलं पण यूज करू शकतात, मुली पण यूज करू शकतात. इट्स नॉट लाईक की फक्त सगळे प्रॉडक्ट्स मुलींसाठीच बनलेले आहेत. मला असा एक प्रश्न पडलाय की म्हणजे मेकअप म्हटलं की मुलींचाच किंवा मेकअप म्हटलं की फक्त ब्राईडचाच, म्हणजे मुलाचा किंवा नवरदेवाचा यांचा असा फार विचार केला जात नाही मेकअपसाठी. तर आता काय परिस्थिती आहे बरं? आता काय मनस्थिती आहे? काय विचार केला जातो? आता मुलांचा सुद्धा मेकअप करतायत, ग्रूमचे सुद्धा आर्टिस्ट असतात. इधर आम्हीच करतो कधी कधी, म्हणजे मेकअप आर्टिस्टला जे ब्राईड्स असतात तेच ग्रूमला पण हायर करतात किंवा एक ग्रूमसाठी एक वेगळे आर्टिस्ट बोलवल्या जातात. तर मला हे एक मेसेज द्यायचा आहे की लग्न फक्त मुलीचं नसतं, मुलाचं पण असतं. तर ब्राईड आणि ग्रूम या दोघांनी एकत्र येऊन व्यवस्थितरित्या त्यांची स्किन केअर रुटीन फॉलो जर केला तर दोघांची स्किन छान होईल. बरं, म्हणजे बॉईजचा ग्रूमचा ह्यांचा पण काही वेगळा मेकअप व्हायला लागलाय? हो, प्रॉडक्ट्स ऑलमोस्ट सेम असतात, त्याच्यात काही डिफरन्सिएशन नसतं. बट क्वांटिटीवर डेफिनेटली भर दिला जातो किंवा ब्राईड्सला थोडंसं जास्त क्वांटिटी असते मेकअपसाठी. बॉईजला आय फील की लेस इज मोर मध्ये जावं, कारण एक्स्ट्रीम पुट ऑन केलं फेसवर तर ते म्हणजे बॉईजचा फेस कट थोडा चेंज होऊ शकतो. सो आय फील की लेस इज मोर. त्यांना त्यांचे डार्क सर्कल्स आहेत त्याला कॅमोफ्लॅज केलं, और त्यांचे हेअर छान ब्लो ड्राय केलं. मुलं तर जागरूक झालेत का मेकअप बाबतीत? होय होय, डेफिनेटली झालेत. आता आपणही बोललो आणि असं जनरली हे बोललं जातं की मेकअप असा असावा, मेकअप तसा असावा असं बोललं जातं. पण मला असा प्रश्न पडतो की मेकअप कसा नसावा? ओके, व्हेरी गुड क्वेश्चन. आन्सर द्यायला डेफिनेटली आवडेल ॲज अन आर्टिस्ट. मेकअप हा ओव्हर नसावा. ओव्हर नसावा म्हणजे कसा नसावा? एखाद्या ब्राईडच्या आयब्रोज खूप छान थिक आहेत तर त्याला ओव्हर शेप देऊन सुरीसारखा आकार देणं, दॅट्स नॉट द थिंग. आपण ती गोष्ट अवॉइड केली पाहिजे. एखाद्या ब्राईड्सचा स्किन टोन डस्की आहे, थोडासा मीडियम डस्की, थोडासा एक गव्हाळ वर्ण आहे, त्याला अतिशयरित्या फेअर टोन मध्ये करून तिला एकदम गोरी बनवणं, हा ऍस्पेक्ट नसावा. ब्राईडच्या स्किन टोन सोबत किंवा तिच्या नॅचरल फीचर्स सोबत ऍक्सेप्ट करून आर्टिस्टने काम करावं. म्हणजे मेकअप पॅची नसावा. कुठेतरी इथे एक शेड दिसतोय, कुठे इथे एक शेड दिसतोय, कुठे इथे एक शेड दिसतोय, हे नसावा. प्रॉपर ब्लेंड ब्राईडच्या स्किनमध्ये जर ब्लेंड मेकअप झाला, खूप सुंदररित्या फोटोज येतात. कोणाला स्पेक्स असतो, खूप ब्राईड्सला स्पेक्स असतो, तर तेव्हा आपल्याला गाईड करायचं असतं की तुम्ही स्पेक्स तुम्ही वेडिंगच्या दिवशी नाही घालू शकत. तुम्ही लेन्स ऑप्ट करा, तुम्ही पॉइंटचे लेन्स ऑप्ट करा. त्याच्यामध्ये काय होतं, स्पेक्समुळे डोळ्यामध्ये खड्डा पडतो, डोळे आतमध्ये जायला लागतात. बरं, मेकअप केल्यानंतर कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे? अत्यंत काळजी घेतली पाहिजे आपल्या फेसची, त्या बेसची. त्या काळजीसाठी तुम्ही कोणाला हात नाही लावू देणार. कुंकू लावतात तर कुंकू लावू द्यायचं, बिकॉज त्या दिवशी ते खूप छान ट्रेडिशन असतं, रिच्युअल असतं हळदी कुंकू लावणं. लग्नाच्या नंतरच एक सवाष्ण म्हणून ब्राईडला ओळखलं जातं, तर ते कुंकू वगैरे लावतात. तर मग ब्राईडची पूजा झाल्याच्या नंतर ते कुंकू वगैरे आम्ही कमी करून देऊ.
पण ते कोणी रिलेटिव्ह येऊन कोणी येऊन तुला कुंकू खूप जास्त लावलंय, मग नाकावरचं ते एकदम पुसून काढणार. मग ते पुसलं तर सगळं मेकअप निघून जाणार. मग फोटोजमध्ये हे होणार की अरे बापरे इथे तर सगळा मेकअपच निघून गेलाय. इनडायरेक्टली आर्टिस्टलाच ब्लेम होतं की तो म्हणजे आम्ही तर 500 मध्येच मेकअप केला होता, आमचा मेकअप छान टिकला आणि तुम्ही 15,000 घातले आणि तुमचा मेकअपच नाही टिकला. पॉइंटलेस आहेत या गोष्टी. डेफिनेटली जसं मेकअप आर्टिस्ट काळजी घेतात तुमचा दिवस 100% बनवण्यासाठी, तसं ब्राईडनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. बेसला कोणालाही हात नाही लावू द्यायला पाहिजे. मित्रांनो, आपल्या थोडं साधं थोडं सोपं या चॅनलवर शुभविवाह या मालिकेत मेकअप या विषयावर गप्पा मारण्यासाठी जुईली कुलकर्णी ताई आल्या आणि आपल्यासोबत खूप छान गप्पा मारल्या आणि खूप छान पद्धतीने त्यांनी सगळी माहिती आपल्याला दिली. त्याबद्दल आपल्या चॅनलतर्फे आणि सर्व प्रेक्षकांतर्फे मी जुईली कुलकर्णी मॅडमचे आभार मानतो. थँक्यू ताई. आणि थँक्यू सो मच. आणि मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे प्लीज कमेंट्समध्ये कळवा आणि पाहत राहा थोडं साधं थोडं सोपं. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल थोडं साधं थोडं सोपं.